सूर्यकुमार यादव म्हणजेच स्कायसारख्या प्लेअरला इतक्या लवकर ड्रॉप करणं योग्य आहे का? इथपर्यंत यायला त्याला किती मेहनत घ्यावी लागली, त्यात आई वडिलांचा पाठिंबा, त्याचा संघर्ष, त्याची प्रेम कहाणी. स्कायची पूर्ण स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. 14 सप्टेंबर 1990 मुंबई शहरातला एक साधा दिवस. पण त्या दिवशी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या एका मुलाला पुढे जाऊन भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण करायची होती. त्या मुलाचं नाव होतं सूर्यकुमार अशोक यादव. त्याचे वडील अशोक यादव हे BARC मध्ये इंजिनियर म्हणून नोकरी करत होते, तर आई स्वप्ना यादव गृहिणी होती. घरात संस्कार, साधेपण आणि कष्ट यांना खूप महत्त्व होतं. खूप श्रीमंती नव्हती, पण स्वाभिमान आणि समाधान त्यांच्या घरात भरपूर होतं. सूर्यकुमारचं मूळ गाव उत्तर प्रदेशातील गाझीपूर, पण वडिलांच्या नोकरीमुळे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झालं होतं. मुंबईच्या BARC कॉलनीत त्याचं बालपण गेलं. इथेच त्यानं पहिल्यांदा बॅट हातात घेतली. लहानपणी त्याला क्रिकेटसोबत बॅडमिंटनचीही आवड होती, पण त्याचं मन कायम क्रिकेटमध्येच रमायचं. इतर मुलं खेळ संपवून घरी जायची, पण सूर्यकुमार मात्र अजून काही वेळ खेळण्यासाठी मैदानात थांबायचा. दुसऱ्या मुलांचं क्रिकेट बघायचं, निरीक्षण करायचा. त्याच्या डोळ्यात तेव्हाच एक वेगळं स्वप्न होतं, मोठं काहीतरी करण्याचं. वयाच्या 10व्या वर्षी त्यानं क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. BARC कॉलनीतील छोट्या मैदानावर तो तासनतास सराव करायचा. त्याच्या खेळात काहीतरी वेगळं आहे हे त्याचे कोच अशोक कामत यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी त्याला योग्य मार्गदर्शन केलं. पुढे तो दिलीप वेंगसरकर अकॅडमीत गेला. तिथे त्याच्या टॅलेंटला खरी दिशा मिळाली. इथे त्यानं फक्त क्रिकेट शिकलं नाही, तर डिसिप्लिन, पेशन्स आणि गेम सेन्स पण शिकला. त्याची शाळा होती ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल. अभ्यासात तो ॲव्हरेज होता. शिक्षक नेहमी सांगायचे, अभ्यासाकडे लक्ष दे, नाही तर पुढे अडचण येईल. पण सूर्यकुमारचं मन पुस्तकांमध्ये नव्हतं, ते मैदानात होतं. कॉलेजला तो पिल्लई कॉलेजमध्ये BCom करत होता, पण त्याचं खरं शिक्षण क्रिकेटच्या मैदानावर चालू होतं. तेव्हा लोक बोलायचे की क्रिकेटमध्ये करिअर नाही, सरकारी नोकरी बघ, पण त्यानं कधीच त्या गोष्टी मनावर घेतल्या नाहीत. सुदैवाने त्याचे वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यांनी कधीच त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. उलट त्यांनी त्याला सांगितलं की तुला जे करायचं आहे ते मनापासून कर. हीच गोष्ट सूर्यकुमारसाठी सर्वात मोठी ताकद ठरली. प्रत्येक अपयशानंतर तो पुन्हा उभा राहायचा. सिलेक्शन ट्रायल्समध्ये अनेक वेळा त्याला रिजेक्ट केलं गेलं, पण त्यानं कधी हार मानली नाही. प्रत्येक वेळी तो आणखीन जास्त मेहनत घ्यायचा. हळूहळू त्यानं मुंबईच्या एज ग्रुप क्रिकेटमध्ये नाव कमवायला सुरुवात केली. त्याचा खेळ पाहून लोकांना जाणवायला लागलं की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये कॉन्फिडन्स होता, क्रिएटिव्हिटी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेअरलेस ॲटिट्यूड होता. तो कोणत्याही बॉलरला घाबरत नव्हता. मैदानात उतरला की फक्त एकच विचार, मला जिंकायचं आहे. हीच जिद्द त्याला पुढे घेऊन जाणार होती. अजून तो स्टार नव्हता, अजून त्याला कोणी स्काय म्हणत नव्हतं, पण त्याच्या आयुष्यातली पायाभरणी जोरात सुरू झाली होती. एक साधा मुलगा, मोठी स्वप्न आणि त्यासाठी अखंड मेहनत हीच त्याच्या यशाची खरी सुरुवात होती. मुंबईच्या मैदानावर घाम गाळत प्रत्येक दिवस स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असलेला सूर्यकुमार आता हळूहळू मोठ्या स्टेजकडे वाटचाल करत होता. एज ग्रुप क्रिकेटमध्ये नाव कमवल्यावर त्यानं मुंबईच्या रणजी टीमकडे पाऊल टाकलं. पण इथेच खरी परीक्षा सुरू झाली, कारण मुंबईची टीम म्हणजे भारतातील सर्वात स्पर्धात्मक संघ. इथे जागा मिळवणं म्हणजे स्वतःला वारंवार सिद्ध करणं. सूर्यकुमारला सुरुवातीला खूप संधी मिळाल्या नाहीत. कधी बेंचवर बसावं लागलं, कधी छोट्या इनिंग्समध्येच आऊट व्हावं लागलं. अनेक वेळा त्याच्या मनात प्रश्न यायचा की मी खरंच इथपर्यंत पोहोचू शकतो का? पण प्रत्येक वेळी तो स्वतःलाच उत्तर द्यायचा की हो, मी करू शकतो. त्याच्या बॅटिंग्समध्ये वेगळेपण होतं. तो फक्त रन्स करत नव्हता, तर मैदानावर क्रिएटिव्हिटी दाखवत होता. रणजी ट्रॉफीमध्ये त्यानं काही महत्त्वाच्या इनिंग्स खेळल्या आणि सिलेक्टर्सचं लक्ष वेधून घेतलं. हळूहळू त्याचं नाव IPL स्कॉटपर्यंत पोहोचलं आणि मग आला तो दिवस ज्यानं त्याच्या आयुष्याला नवं वळण दिलं. IPL सिलेक्शन. 2012 साली कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला आपल्या टीममध्ये घेतलं. त्याच्यासाठी हा एक मोठा मोमेंट्स होता. शाहरुख खानच्या टीममध्ये खेळणं, मोठ्या प्लेयर्ससोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं, हे सगळं स्वप्नासारखं होतं. पण इथेही स्ट्रगल संपला नव्हता, कारण टीममध्ये जागा मिळवणं अजूनही कठीण होतं. तो अनेक मॅचेसमध्ये बेंचवर बसला. कधी संधी मिळाली तर छोट्या इनिंग्समध्ये स्वतःला सिद्ध करावं लागलं. त्या काळात अनेकांना वाटलं
हा प्लेयर कदाचित IPLमध्ये टिकणार नाही, पण सूर्यकुमार मात्र शांतपणे मेहनत करत राहिला. तो नेट्समध्ये तासनतास प्रॅक्टिस करायचा, प्रत्येक बॉलरला अभ्यासायचा, स्वतःच्या गेमवर काम करत राहायचा. त्याला माहिती होतं एक दिवस त्याची वेळ येणार आहे. हेच नवनवीन स्वप्न घेऊन जेव्हा तो कॉलेजला जायचा तेव्हाच स्वप्नांच्या गर्दीत दोन जीव एकमेकांना भेटले, ते म्हणजे सूर्यकुमार आणि देविशा. पोडार कॉलेजमधले ते दिवस. सूर्यकुमार अजून स्वतःला सिद्ध करत होता. मोठं नाव नव्हतं, प्रसिद्धी नव्हती, पण मनात जिद्द होती. त्याचवेळी त्याच्या आयुष्यात आली देविशा, जी साधी, आत्मविश्वासू आणि स्वतःच्या जगात रमलेली एक मुलगी. सुरुवातीला फक्त त्यांची ओळख, मग मैत्री, कॉलेजच्या गप्पा, हसणं, थोडेसे क्षण आणि नकळत त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. देविशा नृत्य शिकलेली होती. रंगमंचावरती खूप आत्मविश्वासाने उभी राहायची. सूर्यकुमार तिचे कार्यक्रम पाहायला जायचा. तिच्या कलेचे त्याला खूप कौतुक वाटायचे. त्या भेटी, ते क्षण, हळूहळू दोघांना एकमेकांची सवय लागली. पण ही प्रेम कहाणी इतकी सोपी नव्हती. दोघांच्या घरचे वातावरण वेगळे, परंपरा वेगळ्या आणि सर्वात महत्त्वाचं, सूर्यकुमारचं खेळातील आयुष्य अजून स्थिर नव्हतं. तो प्रयत्न करत होता, पण यश लगेच मिळत नव्हतं. अशा वेळी अनेक नाती तुटतात, पण इथे उलटं घडलं. देविशा त्याच्यासोबत ठामपणे उभी राहिली. तो निराश झाला की ती त्याला धीर द्यायची. तू नक्की हे करू शकतोस, फक्त थांबू नकोस. तो मैदानावर झगडत होता आणि ती बाहेरून त्याला आधार देत होती. असं करत करत 1-2 वर्ष नाही तर पूर्ण 5 वर्ष त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. संयम, विश्वास आणि निस्वार्थ साथ यावर त्यांचं नातं उभं राहिलं. शेवटी 2016मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर सूर्यकुमारचं आयुष्य बदलायला लागलं. तो भारतीय संघात आला, मोठ्या स्पर्धांमध्ये चमकला. लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीनं खेळणारा फलंदाज म्हणून ओळखलं. पण या सगळ्या यशामागे एक शांत शक्ती होती, ती म्हणजे देविशा. तो तणावात असताना ती त्याला शांत ठेवते. तो खचला तर ती त्याला उभं करते आणि तो जिंकला की ती त्याच्या डोळ्यांत अभिमान दिसतो. तेव्हा IPLमध्ये सुरुवातीचे काही सीझन फारसे खास गेले नाहीत. तो टीममध्ये होता, पण स्पॉटलाईटमध्ये नव्हता. लोक त्याला फारसं ओळखत नव्हते, पण त्याचं काम सुरू होतं सायलेंटली. त्याला माहिती होतं की सक्सेस ओव्हरनाईट मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो, पेशन्स लागतो. 2014च्या आसपास जेव्हा त्याला KKRमध्ये थोडा जास्त संधी मिळायला लागल्या, तेव्हा त्यानं काही इम्पॉर्टंट इनिंग खेळल्या, ज्यामुळे टीमला मदत झाली. जरी तो मेन स्टार नव्हता, तरी त्यानं स्वतःची व्हॅल्यू दाखवायला सुरुवात केली. त्याचा कॉन्फिडन्स वाढत होता. तो आता मोठ्या स्टेजला घाबरत नव्हता, पण अजूनही काहीतरी मिसिंग होतं. त्याला स्वतःला पूर्णपणे एक्सप्रेस करता येत नव्हतं. त्याचा खरा गेम अजून बाहेर आला नव्हता आणि कदाचित डेस्टिनी त्याच्यासाठी काहीतरी मोठं प्लॅन करत होती. या सगळ्या प्रवासात त्यानं एक गोष्ट शिकली, पेशन्स. प्रत्येक प्लेअरला लगेच सक्सेस मिळत नाही. काहींना त्यासाठी वेट करावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं आणि सूर्यकुमार त्या कॅटेगरीमध्ये होता. पण त्यानं कधी हार मानली नाही. त्याच्या आयुष्यात प्रेम, स्ट्रगल आणि क्रिकेट हे तिन्ही एकत्रच चालू होतं. मैदानावर तो फायटर होता आणि पर्सनल लाईफमध्ये तो एक लव्हिंग, केअरिंग पार्टनर. देविशा त्याच्या प्रत्येक फेजमध्ये त्याच्यासोबत उभी होती. त्यांचं हे नातं त्याला इमोशनल स्ट्रेंथ देत होतं. हळूहळू IPLमध्ये त्याची ओळख तयार होत होती. लोक म्हणायला लागले की हा प्लेयर टॅलेंटेड आहे, फक्त त्याला योग्य प्लॅटफॉर्म मिळायला हवा. आणि तो प्लॅटफॉर्म लवकरच येणार होता, मुंबई इंडियन्स. हा डिसिजन त्याच्या आयुष्यातला कम्प्लिटली बदलणार होता, कारण इथे जन्म होणार होता स्काय द 360 प्लेयरचा. कोलकाता नाईट्स रायडर्समध्ये काही वर्ष घालवल्यानंतर सूर्यकुमारच्या करिअरमध्ये एक मोठं वळण आलं. 2018 IPL ऑक्शन आणि मुंबई इंडियन्सनं त्यावर विश्वास ठेवला. हा फक्त टीम चेंज नव्हता, हा त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. मुंबई त्याचं शहर, त्याचं घर आणि आता त्याच्यासाठी एक नवीन संधी. मुंबई इंडियन्समध्ये एंट्री घेताच त्याला एक गोष्ट जाणवली, इथे प्रेशर आहे पण ट्रस्टसुद्धा आहे. रोहित शर्मासारखा कॅप्टन, वर्ल्ड क्लास प्लेयर्स आणि विनिंग्स कल्चर, या सगळ्यात सूर्यकुमारला स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी मिळाली. रोहितनं त्याच्यावर विश्वास दाखवला. तू तुझा नेचर गेम खेळ, ही एकच लाईन त्याच्यासाठी गेम चेंजर ठरली. आणि मग सुरू झाला एक वेगळाच प्रवास. पहिल्याच सीझनमध्ये
त्यानं बॅटिंगमध्ये ॲग्रेशन आणि मॅच्युरिटी दोन्हीही दाखवलं. मिडल ऑर्डरमध्ये येऊन तो गेम कंट्रोल करू लागला. कधी ॲक्चर, कधी फिनिशर, परिस्थितीनुसार तो स्वतःलाच बदलत होता. त्याच्या शॉट्समध्ये एक वेगळेपण होतं. ट्रॅडिशनल क्रिकेटिंग शूट सोबतच अनकन्व्हेन्शनल 360 स्ट्रोक्स, स्कोप्स, रॅम्प, रिव्हर्स, स्वीप हे सगळंच तो इतक्या कॉन्फिडन्सने खेळायचा की बॉलरसुद्धा कन्फ्यूज व्हायचे. वानखेडे स्टेडियममध्ये क्राऊड स्काय स्काय असं ओरडायला लागलं. हळूहळू सूर्यकुमार यादव हे नाव शॉर्ट होऊन स्काय बनलं आणि हे नाव फक्त एक निकनेम नव्हतं, ते त्याच्या खेळाचं सिम्बॉल बनलं. तो खरंच आकाशासारखाच खेळत होता. अनलिमिटेड, फिअरलेस आणि अनप्रिडिक्टेबल. 2018 ते 2020 या काळात त्यानं मुंबई इंडियन्ससाठी अनेक मॅच विनिंग इनिंग्स खेळल्या. एमआयनं ट्रॉफीज जिंकल्या आणि त्यात स्कायचा मोठा वाटा होता. रोहित शर्मा आणि स्काय यांची पार्टनरशिप अनेक वेळा टीमला संकटातून बाहेर काढायची. रोहितचा क्लॅमनेस आणि स्कायचा ॲग्रेशन, परफेक्ट कॉम्बिनेशन. पण अजून एक गोष्ट बाकी होती, इंडिया टीम. इतकं चांगलं परफॉर्मन्स करूनही त्याला इंडिया टीममध्ये सिलेक्शन मिळत नव्हतं. फॅन्स आणि एक्सपर्ट्स सगळेच म्हणत होते की स्कायला इंडिया टीममध्ये घ्या, पण सिलेक्शन होत नव्हतं. हा त्याच्या करिअरमधला सगळ्यात फ्रस्ट्रेटिंग फेज होता. इतकी मेहनत करूनही नॅशनल कॅप मिळत नव्हती. एका मॅचमध्ये जेव्हा तो बाउंड्री लाईनजवळ फिल्डिंग करत होता तेव्हा विराट कोहली त्याच्याकडे पाहत होता. तो मोमेंट्स खूप फेमस झाला. विराटच्या नजरेत रिस्पेक्ट होता, जणू तो म्हणत होता की तू लायक आहेस. त्या नजरेनं स्कायचा कॉन्फिडन्स अजून वाढवला आणि मग अखेर तो दिवस आला. 2021मध्ये सूर्यकुमार यादवला इंडिया टीममध्ये डेब्यूट करण्याची संधी मिळाली. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. ब्ल्यू जर्सी घालताना त्याच्या डोळ्यात भावना होत्या. इयर्स ऑफ द स्ट्रगल, मेहनत आणि पेशन्स याचं फळ त्याला मिळालं होतं. डेब्यूट मॅचमध्येच त्यानं जे केलं ते सगळ्यांनाच आठवतं. जोफ्रा आर्चरसारख्या फास्ट बॉलरला त्यानं पहिल्याच बॉलवर 6 मारला. तो शॉट फक्त एक रन नव्हता, तो एक स्टेटमेंट होता की मी आलोय आणि मी घाबरत नाही. त्या इनिंग्सनं त्याला इन्स्टंट रिकॉग्नायझेशन दिलं. लोक म्हणाले हा प्लेअर वेगळाच आहे. त्याच्या बॅटिंग्समध्ये कॉन्फिडन्स, इलिगन्स आणि इनोव्हेशन सगळंच होतं. प्रेशरमध्ये सुद्धा स्माईल करत तो खेळायचा. त्याचं बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असायचं. हळूहळू तो इंडिया टीमचा इम्पॉर्टंट प्लेअर बनला. T20 फॉर्मॅटमध्ये तर तो मॅच विनर ठरला. बॉलर्सला समजत नव्हतं की त्याला कुठे बॉल टाकायचा आहे, कारण तो मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शॉट मारू शकत होता. म्हणूनच त्याला 360 प्लेअर म्हणायला लागले. त्याच्या करिअरमध्ये आता सक्सेस येत होती. मुंबई इंडियन्समध्ये स्टार, इंडिया टीममध्ये रायझिंग हिरो. फॅन्सच्या मनात त्यानं खास जागा निर्माण केली होती. लोक त्याच्यावर आता प्रेम करू लागले. त्याचा सिम्पल ॲटिट्यूड आणि स्माईल सगळ्यांनाच आवडत होतं. पण या सक्सेस मागे एक मोठा जर्नी होता. स्ट्रगल, रिजेक्शन आणि पेशन्स. आणि अजूनही जर्नी संपलेली नव्हती, कारण पुढे येणार होतं त्याचं पीक, जिथे तो वर्ल्ड क्रिकेटचा सुपरस्टार बनणार होता. कारण तो प्रेशरमध्ये अजून चांगलं खेळायचा. जेव्हा बाकी बॅट्समॅन स्ट्रगल करत होते तेव्हा स्काय सहजपणे 6 मारत होता. त्याचं टायमिंग इतकं परफेक्ट होतं की बॉल जणू त्याच्या बॅटला ऐकत होती. 2022 T20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं जे प्रदर्शन केलं ते फॅन्स कधीच विसरणार नाहीत. टीम इंडिया काही मॅचेसमध्ये अडचणीत होती, पण स्कायनं इनिंग्स कंट्रोल केली. त्याच्या क्विक रन्स, स्मार्ट शॉट्स आणि फेअरलेस बॅटिंगमुळे इंडिया अनेक वेळा स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आली. जरी ट्रॉफी जिंकता आली नाही तरी स्कायनं वर्ल्डला दाखवलं की मी वर्ल्ड क्लास आहे. त्या वर्षी त्यानं अनेक सेंचुरीज केल्या. खास करून T20 फॉर्मॅटमध्ये सेंचुरी करणं सोपं नसतं, पण स्कायसाठी ते जणू नॉर्मल झालं होतं. फॅन्स त्याला मिस्टर 360 म्हणून लागले. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज व्हायरल होत होते. मुलं त्याचे शॉट्स कॉपी करत होती. प्रत्येक क्रिकेटर लवरच्या तोंडी एकच नाव होतं स्काय. आणि मग आला तो मोमेंट्स. ICC रँकिंगमध्ये तो नंबर 1 T20 बॅट्समॅन बनला. हा फक्त एक रँक नव्हता, हा त्याच्या इयर्स ऑफ स्ट्रगल, पेशन्स आणि मेहनतीचा रिवॉर्ड होता. जो प्लेअर कधी सिलेक्शनसाठी वेट करत होता तो आता
वर्ल्डचा नंबर 1 बनला होता. मुंबई इंडियन्समध्ये सुद्धा तो टीमचा बॅकबोन बनला होता. मिडल ऑर्डरमध्ये येऊन तो इनिंग्स स्टॅबिलाइज करायचा आणि शेवटी एक्सप्लोजिव्ह फिनिशही द्यायचा. वानखेडे स्टेडियममध्ये त्याची बॅटिंग म्हणजे फेस्टिवल असायचं. क्राऊड त्याच्यासाठी वेड व्हायचं. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, विराट कोहली मोठ्या प्लेयर्ससोबत खेळताना स्कायनं स्वतःची वेगळीच ओळख तयार केली. तो कोणाच्याही शॅडोमध्ये राहिला नाही. त्यानं स्वतःची स्टाईल क्रिएट केला, युनिक, फेअरलेस आणि एंटरटेनिंग. त्याच्या सक्सेसमध्ये एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे सिम्प्लिसिटी. इतका मोठा प्लेयर होऊनही तो ग्राउंडेड राहिला. इंटरव्ह्यूजमध्ये हंबल, मैदानावर ॲग्रेसिव्ह, हा परफेक्ट बॅलन्स त्यानं मेंटेन केला. स्काय आता फक्त एक प्लेयर नव्हता, तो एक मॅच विनर होता, एक आर्टिस्ट होता आणि आता त्याच्या आयुष्यात एक नवीन जबाबदारी येणार होती, ती म्हणजे नेतृत्वाची. टीम इंडियामध्ये काही बदल झाले. काही सिनियर प्लेयर्स रेस्टवर होते आणि सिलेक्टर्सनं एक धाडसी निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवलं. हा निर्णय सगळ्यांसाठी सरप्राईज होता, पण ज्यांनी स्कायचा प्रवास पाहिला होता त्यांना माहिती होतं की हा मुलगा प्रेशर हँडल करू शकतो. पहिल्यांदाच कॅप्टन म्हणून मैदानात उतरतानाचा तो मोमेंट. टॉससाठी तो पुढे गेला. ब्ल्यू जर्सी, चेस्टवर इंडिया आणि डोळ्यात कॉन्फिडन्स. तो मोमेंट फक्त त्याच्यासाठीच नव्हता, तो त्या लहान मुलासाठी होता जो BARC कॉलनीत स्वप्न पाहत होता. कॅप्टन झाल्यावर त्याचं गेम बदललं. तो फक्त स्वतःसाठीच आता खेळत नव्हता, तो आपल्या टीमसाठी खेळत होता. टीम मीटिंग्समध्ये तो शांतपणे बोलायचा, आपण प्रेशरमध्ये पॅनिक होणार नाही, आपण गेम एन्जॉय करू. त्याचा स्टाईल ॲग्रेसिव्ह नव्हता, तो क्लाम होता, स्मार्ट होता आणि प्लेयर्सवर ट्रस्ट ठेवणारा होता. पहिल्या काही मॅचेसमध्येच त्यानं डिसिजनने सगळ्यांनाच इम्प्रेस केलं. योग्य वेळी बॉलर चेंज, फील्ड प्लेसमेंट, स्मार्ट बॅटिंग ऑर्डर, फ्लेक्झिबल आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः एक्झाम्पल सेट करत होता. एका क्रुशियल मॅचमध्ये इंडिया 40वर 3 होता. प्रेशर हेवी, क्राऊड शांत आणि तेव्हाच स्काय क्रीजवर आला. पहिले काही बॉल्स शांतपणे खेळले आणि मग अचानक गिअर चेंज, स्कोप, रिव्हर्स, कव्हर ड्राईव्ह, 6 मॅच फिरायला लागला. तो फक्त रन्स करत नव्हता, तो आपल्या टीमला बिलीफ देत होता. त्या इनिंग्सनं इंडियाला मॅच जिंकून दिला. ड्रेसिंग रूममध्ये सगळे प्लेयर्स त्याच्याकडे पाहतच होते. हा आपला लीडर आहे, आपला कॅप्टन. हळूहळू टीम त्याच्यावर आता विश्वास ठेवू लागली. प्लेयर्स फेअरली खेळायला लागले कारण कॅप्टन त्यांच्यावर विश्वास ठेवत होता. आणि मग आला तो स्टेज, वर्ल्ड कप. संपूर्ण देशाची नजर टीम इंडियावर होती. पहिली मॅच सॉलिड स्टार्ट, दुसरी मॅच कम्फर्टेबल विन, तिसरा मॅच टफ फाईट. टीम इंडिया मोमेंटममध्ये आली होती आणि स्काय प्रत्येक मॅचमध्ये काहीतरी खास करत होता. कधी कॅप्टनमधून तो डिसिजन घ्यायचा, कधी बॅट्समॅन म्हणून तो फिनिश करायचा. सेमीफायनल, ऑपोनंट स्ट्रॉंग, मॅच टाईट. स्कायने एक बोल्ड डिसिजन घेतला. अनएक्सपेक्टेड बॉलरला त्यानं ओव्हर दिला आणि विकेट. मॅच टर्न झाला. इंडिया फायनलमध्ये पोहोचली. फायनल डे, स्टेडियम पॅक, करोडो लोक TV समोर. इंडिया बॅटिंग करत होती. अर्ली विकेट्स पडले, टेन्शन वाढला आणि मग स्काय मोड ऑन. त्यानं कॅप्टन्सी चांगली केली, सगळ्यांचा श्वास रोखलेला, पण इंडिया विन द वर्ल्ड कप. तो मोमेंट्स, तो आवाज आणि तो सगळ्यांचा आनंद. स्कायने बॅट वर उचलली, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. टीममेट्स त्याच्याकडे धावत आले. क्राऊड ओरडत होतं, स्काय स्काय स्काय. तो फक्त एक प्लेयर नव्हता, आता तो पूर्ण देशाचा हिरो बनला होता. ट्रॉफी हातात घेताना त्याला आठवलं BARC कॉलनी, त्यानं केलेलं ते स्ट्रगल, त्याचे झालेले ते रिजेक्शन, त्याची ती मेहनत. त्या दिवशी
सूर्यकुमार यादवने फक्त वर्ल्ड कपच जिंकला नाही, तर त्यानं कोट्यावधी लोकांच्या मनात स्वतःची कायमची जागा निर्माण केली. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देश स्कायच्या प्रेमात होता. तो कॅप्टन, तो हिरो, तो मॅच विनर. पण क्रिकेट आणि लाईफ दोन्हीही एका जागी थांबत नाहीत. यशाच्या शिखरावर उभं राहिल्यानंतर पुढचं पाऊल नेहमीच कठीण असतं आणि स्कायसाठी तोच फेज आता सुरू होणार होता. 2026चा IPL सेजल. मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा स्ट्रॉंग टीम घेऊन उतरली होती. फॅन्सला अपेक्षा की स्काय आता अजून डॉमिनेटिंग खेळेल. पण पहिल्याच मॅचपासून काहीतरी वेगळंच जाणवायला लागलं. पहिला मॅच फक्त 10 रन, दुसरी मॅच 7 रन आणि तिसरी मॅच अर्ली विकेट्स. स्कोअरबोर्डवर छोटेसे आकडे आणि मनावर मोठं ओझं. जो प्लेयर वर्ल्ड कप फायनलमध्ये मॅच जिंकवून दिला होता, तो आता IPLमध्ये स्ट्रगल करत होता. वानखेडे स्टेडियममध्ये क्राऊड अजूनही स्काय स्काय म्हणत होता, पण त्या आवाजात आता थोडीशी चिंता होती. तो क्रीजवर उभा राहायचा, पण त्याची टायमिंग जमत नव्हती. शॉट सिलेक्शन चुकत होतं. कॉन्फिडन्स हलायला लागला होता. एका मॅचमध्ये तो सेट झाला. फॅन्स एक्साइटेड, टीमला त्याच्याकडून मोठ्या इनिंग्सची अपेक्षा आणि अचानक एक चुकीचा शॉट, कॅच आणि आऊट. सोशल मीडिया पुन्हा ॲक्टिव्ह झालं. सूर्यकुमार यादवचा फॉर्म संपलाय का? त्याला आता प्रेशर हँडल होत नाही. हे शब्द हिरोसाठी सर्वात मोठी परीक्षा असतात. मुंबई इंडियन्स मॅनेजमेंट पण प्रेशरमध्येच होतं. टीम रिझल्ट खराब येत होते आणि डिसिजन्स घ्यावे लागत होते. एका मॅचमध्ये तर स्कायला प्लेइंग 11मधून बाहेर ठेवलं गेलं. तो ड्रेसिंग रूममध्ये बसून मॅच पाहत होता. जे मैदान त्याचं होतं, आज तो तिथे नव्हता. तो बाउंड्री लाईनवर उभा राहून टीममेट्सला सपोर्ट करत होता. पण आतून त्याच्या मनात एकच आवाज की मी परत येणार का? कॅप्टन्सीचा इम्पॅक्टसुद्धा दिसायला लागला. IPL 2026 संपलं होतं. शेवटच्या काही सामन्यात स्कायनं चांगले रन्स काढले होते. काही शॉट्स तर जुना 360 स्काय आठवण करून देणारे होते. स्टेडियममध्ये पुन्हा एकदा स्काय स्काय असा आवाज घुमला होता. पण हा आवाज उशिरा आला होता. सीझनच्या सुरुवातीला त्याचा फॉर्म डळमळीत होता. कन्सिस्टन्सी नव्हती आणि मॅनेजमेंटनं आधीच निर्णय घेतला होता की काही दिवस आधीच त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेतली गेली होती. जो खेळाडू काही महिन्यांपूर्वी टीमचं नेतृत्व करत होता, तो आता ड्रेसिंग रूममध्ये एक साधा प्लेअर म्हणून बसला होता. त्यानं काही तक्रार केली नाही, कुणावर आरोप केले नाहीत, पण आतून मात्र तो पूर्णपणे तुटला होता. नेतृत्वाची जबाबदारी, निर्णय घेण्याची सवय हे सगळे एका क्षणात त्याच्यापासून निघून गेलं होतं. IPL संपल्यानंतर काही दिवसांनी टीम इंडियाची स्क्वॉड अनाऊन्स झाली. तो शांतपणे फोन हातात घेतो, लिस्ट उघडतो आणि काही सेकंदात त्याच्या चेहऱ्यावरचं सगळंच बदलतं. त्याचं नाव त्या लिस्टमध्ये नव्हतं. तो बराच वेळ स्क्रीनकडेच बघत राहिला, जणू वेळ थांबली होती. वर्ल्ड कप जिंकून देणारा प्लेअर, मोठ्या मोमेंट्समध्ये मॅच फिनिश करणारा प्लेअर बनला होता. आज त्या टीमच्या बाहेर होता. त्या क्षणी त्याला क्राऊडचा आवाज आठवला, ट्रॉफी उचलतानाचे त्याचे क्षण आठवले आणि लगेच वास्तव्याने त्याला परत खाली आणलं. त्या रात्री तो एकटाच बसला होता. खोलीत शांतता होती, पण मनात वादळ होतं. मी एवढा वाईट खेळलो का? लोक इतक्या लवकर विसरलेत का? माझं बेस्ट संपलं का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. उत्तरं मात्र काहीच त्याला मिळत नव्हतं. हळूहळू त्यानं फोन उघडला, इंस्टाग्राम ओपन केलं. त्याच्या बायोमध्ये लिहिलेलं होतं की क्रिकेटर इंडिया. काही सेकंद तो त्या शब्दाकडे बघत राहिला. तो शब्द फक्त एक ओळ नव्हती, ती त्याची ओळख होती, त्याचं आयुष्य होतं. पण त्या क्षणी त्याला वाटलं, जर मी आज टीममध्ये नाही, तर मी स्वतःला सिद्ध करू शकत नाही, तर मला स्वतःला क्रिकेटर म्हणवायचाही हक्क आहे का? आणि मग त्यानं एक छोटासा पण खूप मोठा निर्णय घेतला. त्यानं आपल्या इंस्टाग्राम बायोमधून क्रिकेटर हा शब्द काढून टाकला. कोणतीही पोस्ट केली नाही, कोणताही अनाउन्समेंट नाही, फक्त एक शांत बदल. पण फॅन्ससाठी तो मोठा संकेत होता. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. स्काय खूप हर्ट आहे, तो आतून खूप स्ट्रगल करतोय, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठं काहीतरी त्याच्या आत चालू होतं.
तो फोन बाजूला ठेवतो आणि काही वेळ डोळे बंद करून बसतो. डोळ्यात पाणी येतं, पण यावेळी तो ते पुसत नाही, कारण त्याला समजलं होतं की ही वेदना टाळायची नाही, ती स्वीकारायची आहे. त्याच वेळी त्याची बायको देविशा शांतपणे त्याच्या बाजूला येऊन बसते. काही वेळ दोघंही काहीच एकमेकांसोबत बोलत नाहीत. मग ती हळू आवाजात त्याला म्हणते, तू बायोमधून क्रिकेटर काढलंस, पण तुझ्यातला क्रिकेटर कुठे जाणार आहे का? तुला संघाच्या बाहेर काढलंय, पण यामुळे तुझी किंमत कमी झालेली नाही. अजूनही वेळ गेली नाही, तू करू शकतोस. तिचं हे वाक्य साधं होतं, पण त्याच्या मनात खोलवर उतरलं. त्या रात्री स्कायने स्वतःशी प्रामाणिकपणे बोलणं सुरू केलं. हो, माझा फॉर्म गेला आहे. हो, मी चुका केल्या. हो, मला टीममधून बाहेर काढलं, पण त्यानं एक गोष्ट स्पष्ट केली, माझं क्रिकेट अजून संपलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला. कुणालाही न सांगता तो सरळ मैदानावर गेला. स्टेडियम रिकामं होतं. ना क्राऊड ना आवाज, फक्त तो आणि त्याची बॅट. तो नेटमध्ये उभा राहिला. पहिला बॉल डिफेन्स, दुसरा बॉल मिस, तिसरा बॉल हलकासा ड्राईव्ह. तो स्वतःवर रागवत नाही, स्वतःला दोष देत नाही, फक्त पुन्हा शिकायला सुरुवात करतो. जणू तो पुन्हा एक बिगिनर झाला होता. प्रत्येक शॉटसोबत तो स्वतःला परत शोधत होता. प्रत्येक घामाच्या थेंबात एक डिटर्मिनेशन होती. मी परत येणार. आता प्रश्न फक्त फॅन्सचा नव्हता. स्काय कमबॅक करेल का? हा प्रश्न स्वतः स्कायचाच होता. उत्तर लगेच मिळणार नव्हतं. कदाचित त्याला वेळ लागणार होता. कदाचित अजून फेल्युअर्स येणार होते. पण एक गोष्ट बदलली होती. तो पळत नव्हता, तो लढत होता. आणि कधीकधी आयुष्याच्या स्टोरीचा सर्वात सुंदर भाग हा स्ट्रगल नंतरच सुरू होतो. खरं तर कॅप्टन्सी गेल्याचा तो दिवस स्काय कधीच विसरू शकणार नव्हता. काही महिन्यांपूर्वी तो त्या टीमचं नेतृत्व करत होता, डिसिजन घेत होता, प्रेशर हँडल करत होता. पण आता सगळंच बदललं होतं. मॅनेजमेंटनं नवीन कॅप्टन निवडला आणि स्काय शांतपणे तिथून बाजूला झाला. त्या क्षणी त्याला खूप काही बोलायचं होतं. त्याच्या मनात राग, दुःख, प्रश्न सगळं होतं. पण त्यानं एकही शब्द बोलला नाही. उलट तो नवीन कॅप्टन जवळ गेला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत त्याला म्हणाला की ऑल द बेस्ट, टीमला पुढे घेऊन जा. तो हसू खोटं नव्हतं, पण त्यामागे वेदना नक्कीच होती. टीम इंडियाचा स्क्वॉड जाहीर झाली तेव्हा पुन्हा एक धक्का त्याला बसला. त्याचं नाव लिस्टमध्ये नव्हतं. एकेवेळी इंडियासाठी मॅच जिंकून देणारा प्लेअर आज त्या टीमच्या बाहेर उभा होता. पण यावेळी त्यानं रिॲक्शन वेगळंच दिलं. तो सोशल मीडिया उघडतो, इंडिया टीम अनाऊन्स झाल्याची पोस्ट पाहतो आणि कॉमेंट करतो, बेस्ट विशेस टीम इंडिया, गिव्ह युअर बेस्ट. लोक आश्चर्यचकित झाले. ज्याला बाहेर काढलं तोच प्लेअर टीमला सपोर्ट करत होता. हेच स्काय होतं. आता प्रत्येक दिवशी तो थोडा थोडा सुधारत होता. फिटनेसवर आपल्या काम करत होता. शॉट सिलेक्शनवर तो काम करत होता. माइंडसेटवर तो काम करत होता. लोक त्याला विचारत होते की स्काय परत येईल का? पण आता तो हा प्रश्न टाळत नव्हता. तो स्वतःलाच उत्तर देत होता की हो, मी पुन्हा येईल, पण यावेळी मी जास्त मजबूत होऊन येणार. त्याच्यासाठी आता क्रिकेट फक्त फेम किंवा रन्स नव्हतं. तो स्वतःला सिद्ध करण्याची लढाई बनली होती. खरा हिरो तो नसतो जो नेहमीच जिंकतो. खरा हिरो तो असतो जो हरल्यानंतरही इतरांना जिंकताना पाहून हसतो. एक काळ असा होता जेव्हा लोक त्याला विसरत होते, त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत होते. पण आज तो पुन्हा लोकांच्या मनात जागा निर्माण करत होता. कारण त्यानं फक्त क्रिकेट खेळून नाही दाखवलं, तर संघर्षातून उभं राहून दाखवलं. त्याच्या जर्नीनं एक गोष्ट सगळ्यांनाच शिकवली. कमबॅक म्हणजे फक्त परत येणं नाही. कमबॅक म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणं, हार मानल्यानंतरही उभं राहणं आणि जगाला दाखवणं की तू अजून संपलेलं नाहीस. ही स्टोरी इथेच संपत नाही, कारण स्कायसारख्या खेळाडूंची स्टोरी कधीच संपत नाही. ती प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक शॉटमध्ये आणि प्रत्येक लढाईत जिवंत राहते. मित्र आणि मैत्रिणींनो, एक वाईट फेज आपलं करिअर ठरवतं का? तुम्हाला सूर्यकुमार यादव कॅप्टन म्हणून पुन्हा पाहायला आवडेल का? सूर्यकुमार यादवबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? आणि स्कायसारख्या प्लेअरला इतक्या लवकर ड्रॉप करणं योग्य आहे का? तुम्हाला वाटतं का स्काय पुन्हा इंडिया टीममध्ये स्ट्रॉंग कमबॅक करेल? सिलेक्टर्सनी त्याला अजून चान्स द्यायला हवा होता का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा.
त्याला एक चान्स मिळायला हवा होता हे ज्यांना वाटत असेल त्यांनी नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.